अजिबात एक दगड घसरला नाही पाहिजे. आरामात आरामात आरामात. आपल्या सर्वांना ज्याची आतुरता होती तो मॉन्सून सीझन आलेला आहे. नुकताच चालू झालेल्या ह्या पावसामुळे वातावरण हिरवंगार झालेलं आहे. अशा या निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी आज आपण जाणार आहोत तामिनी घाटात असलेल्या रिंग वॉटरफॉलला एक्सप्लोर करायला. नमस्कार मित्रांनो, मी साक्षी दळवी आणि तुमचं आपल्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज मी आलेली आहे तामिनी घाटात आणि तामिनी घाटामध्ये असलेल्या रिंग वॉटरफॉलला आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. त्याच्यासाठीच ॲक्च्युली काल रात्रीच मी इथे आली आणि इथे असलेल्या स्वराज हॉटेलमध्ये मी थांबलेली आहे. या हॉटेलची खास बात म्हणजे इथे असलेले हे हट्स ज्याच्यात मी राहिली आणि खरंच खूप सुंदर अनुभव आहे. जर तुम्ही कधी इथे येत असाल तर नक्की या हॉटेलला भेट द्या. अंधारबनच्या ट्रेकपासून थोडंच पुढे आहे. लोकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकीन, तर तुम्ही इथे येऊ शकता. जे हॉटेल ओनर आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन, नाही तुम्ही इथे खालीसुद्धा बघू शकता, स्क्रीनवर आहे. जर तुम्ही कधी इथे आला तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून येऊ शकता. आणि इथले नजारे आता मी तुम्हाला दाखवते. मगासपासून इथे मागेच हा डोंगर आहे आणि त्याच्यावरनं कम्प्लीट असा धुकं चाललेलं आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर वाटतं आहे. तर आत्ता मी तुम्हाला या हॉटेलचे जे रूम्स आहेत ते दाखवते आणि इथला जो सुंदर परिसर आहे तो दाखवते. चला तर. या हॉटेलमध्ये हट सोडून नॉर्मल रूम्स सुद्धा अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्ही इथे तुमच्या फॅमिली किंवा फ्रेंड्स ग्रुप सोबत मस्त मज्जा करू शकता. आणि या रूम्सच्या समोर असलेल्या डोंगराचा व्ह्यू तर पाहण्यासारखा आहे. या हॉटेलची एक खास गोष्ट सांगायची झाली तर हे अगदी सह्याद्रीच्या कुशीत आहे. त्यामुळे आजूबाजूला बरेच स्मॉल ट्रेक्स आणि वॉटरफॉल्स आहेत जे तुम्ही येथे राहून एन्जॉय करू शकता. स्वराज हॉटेल पासून ट्रेक लोकेशन फक्त 6 किलोमीटरच्या अंतरावर होतं आणि या रूट मध्ये बरेच मंत्रमुग्ध करणारे नजारे दिसत होते व त्याच सोबत रस्ता पण खूप छान होता आणि जंगलातून जाणारा होता. त्यामुळे ट्रेकची एक्साइटमेंट अजूनच वाढली होती. तर मित्रांनो, हा जो ट्रेक आहे तो चालू होतो इथे असलेल्या हॉटेल प्लस व्हॅली या ठिकाणाहून. इथे तुम्ही हा बोर्ड पाहू शकता. प्लस व्हॅली हॉटेलच्या बाजूला एक छोटीशी अशी चहाची टपरी आहे. तिथून एक बारीक रस्ता सरळ जातो. तर आपल्याला ह्याच रस्त्यावरनं हा ट्रेक चालू करायचा आहे. आणि खरं तर आज या ट्रेकमध्ये मी एकटीच नसणार आहे. तर अंधारबन जो मी ट्रेक केला होता ऑलमोस्ट 2-3 वर्षापूर्वी, तर तेव्हा आपल्यासोबत जे काका होते संजय धमाळे काका, ते आज आपल्यासोबत असणार आहेत आणि तेच आज आपले गाईड आहेत. सो जर तुम्हाला कधी या ट्रेकला यायचं असेल किंवा अंधारबनच्या ट्रेकला जायचं असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकीनच. फटफट आता ट्रेक चालू करते. तर ट्रेकचा रूट हा काहीसा असा आहे. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. काका पुढे निघून गेलेले आहेत. मी फटफट त्यांना गाठते. काकांना भेटून अंधारबनच्या जुन्या आठवणी ताजा होत होत्या. बोलता बोलता ट्रेकचा जंगल पार्ट सुरू होणार होता. इतक्यातच आमची भेट झाली जंगलातल्या ह्या मेंबर सोबत, म्हणजेच तर मित्रांनो, हेच आहे संजय धमाळे काका, जे मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं. संजय धमाळे काका आपल्याला ऑलमोस्ट 3 वर्षानंतर भेटतोय आपण. 2 ते 3 वर्षानंतर मग आम्ही जो अंधारबनचा ट्रेक केला होता त्याच्यानंतर मग आत्ता तर अंधारबनचा ट्रेक कम्प्लिटली फेमस झालेला आहे. तुम्हाला अंधारबनचा ट्रेक करायचा असेल किंवा तामिनी घाटातला कुठलाही ट्रेक करायचा असेल सो तुम्ही काकांसोबत येऊ शकता. काका तुम्हाला खूप चांगलं गाईड करतील आणि इथल्या बऱ्याचशा अशा जागा आहेत ज्या अजून एक्सप्लोर करू शकतो. तर तसं आपल्याला काका घेऊन जातील, है ना? हो, नक्कीच. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे त्याचं नाव
सांगता येईल ते साप बघून तू. हां, आत्ता ॲक्च्युली खरं तर आम्ही एक साप पाहिला. कोणता साप होता तो? इथे गावाला त्याला नानाटी म्हणून बोलतात. नानाटी विषारी असतो. 3 रेषावाला. हा ओके. तो निळ्या कलरचा पण ना, थोडासा निळा. निळसर म्हणजे तो ॲक्च्युली आपल्यावर खूप तयारीत होता. ओके. त्यावेळी तो वार करायला तयार होतो, त्यावेळी तो निळसर पिवळा होतो. हां. तो पूर्ण त्याच्या मानेवर ते झर ओके. जवळ येते आले जातं, म्हणून तो निळा होतो. संतापून गेलेला असतो त्यावेळी. तो पर्याय नसलेला म्हणजे नसतं उरलेला अरे त्याला. बापरे, म्हणजे अशा वेळी तो- खतरनाकच होता तो. हा, अशा वेळी तो तशा प्रकारे आपल्याला बदलून दिसतो. ओके. वर मान जे त्यावेळी करतो, हां हां. तो समजायचं की आपल्याला तो शरण येऊन इशारा करतो की आता मला स्पर्श करू नका. ओके. तो घाव घायला तयार असतो ऍक्च्युली. आई शपथ, कसलं भारी आहे मित्रांनो. एक पॅच लागलेला आहे आणि थोडंसं खाली उतरायचं आहे खरं तर इथे. पण इथला जो व्ह्यू आहे तो एकच नंबर आहे. ओ शिट. पाली मार्गे आले ना, हां तर आपण बघा असा आला पूर्ण हा घाट. म्हणजे तामिनी घाटातून जसाल ना सगळे वॉटरफॉल क्रॉस करत, हां बरोबर. तर आपण तुम्ही प्लस व्हॅली जे बोलता, हां तर ही जी अशी ना स्टेट, आणि ज्यावेळी त्या कोण्यामध्ये येता ना तुम्ही टावरच्या तिथे, तर ती व्हॅली ती सरळ भिंत जी ना, ओके. हां असं. तर ती व्हॅली ही अशी, त्यामुळे ही प्लस आहे अशी. ओके. समजलं? तर आता त्या साईडने जर आपण आलो ना, तर तो जो प्लस व्हॅलीचा तो जे टोक आहे हां. प्लसचं, ते मिल्की वॉटर. ओके. आणि हा जाणारा जो होतो ना, तर हा आपला देवकुंडचा. देवकुंडला. डॅमचा. वाव. आणि त्या झोपडी बसून आपण इकडे जे वरती येतो ना, खूप डिस्टन्स आहे तिथून वर यायला. हां हां. मग हा जो जातो ना, हा वॉटरफॉल, हा देवकुंडचा वॉटरफॉल. ह्या रिंग वॉटरफॉलच्या ट्रेकमध्ये हा पठार लागतो, ज्यावरून तुम्ही कंप्लीट प्लस व्हॅलीचा प्लस पाहू शकता. व खाली जाणारी ही खतरनाक दरी आणि येथूनच वाहणारे असंख्य वॉटरफॉल्स दिसतात. याच दरीतून पुढे प्लॉट ट्विस्ट म्हणजे येथून ड्रोन मध्ये कॅप्चर झालेला हा देवकुंड वॉटरफॉल, जिथून कुंडलिका नदी उगम पावते. तेवढंच नाही तर भीरा डॅम सुद्धा येथून दिसतो. असा हा संपूर्ण व्ह्यू या ठिकाणी पाहायला मिळतो. तर आता जो आपण व्ह्यू पॉइंट पाहिला, तिथून खाली आता उतरायचा जो पॅच येतो आहे. आणि इथे अशा बारीक बारीक अशा खाचा बनवल्या आहेत, म्हणजे अशा पायऱ्यांसारख्या खाली उतरण्यासाठी बनवलेलं आहे. त्याच्यामुळे जरा सोपं वाटतंय. सो जर तुम्ही कधी ह्या जागेवर ट्रेक करायचा प्लॅन करत असाल तर गाईडशिवाय येऊ नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर जास्त पाऊस असेल तर हा ट्रेक अवॉइड करा. सोबत काका असल्यामुळे ते जागोजागी खूप चांगलं गाईड करत होते. कुठे काय काळजी घ्यायला हवी हे ते सांगत होते. गरजच नाही ना घसरायची दगड. अजिबात एक दगड घसरला नाही पाहिजे. ओके. मग ठीक आहे, मग 1-2 खावरू. अचानक आला डर पायावर. मग मला पण घसरवली. मी पाय देतो ना, अशा पद्धतीनेच द्या. ठेवून तिथं लक्ष घालायचं. बापरे, खूप हा रस्ता जरा कठीणच आहे. म्हणजे हा सगळा तुटलेला आहे, निघालेला आहे. पाणी झालं ना लोड. ठीक आहे, चला जाऊ आपण. जाऊया. हो, हळूहळू जाऊया, म्हणजे येताना काही प्रॉब्लेम नसेल. तर मित्रांनो, आता जो पॅच आहे तो काहीसा असा आहे, त्याच्यामुळे जरा रिस्की आहे. तर आपण फटफट खाली उतरूया, नाही तर पाऊस आल्यानंतर मग प्रॉब्लेमच होऊ शकतो, आहे ना काका? ठीक आहे. तर मित्रांनो, आत्ता हा जो पॅच आहे तो मी क्लिअर केला. खरं तर खूप थ्रिलिंग आणि खूप रिस्की पॅच होता. तुम्ही माझी अवस्था पाहूच शकता, भयंकर घाम आलेला आहे. आणि आत्ता ऑलमोस्ट थोडा ओके पॅच आहे.
फक्त प्रॉब्लेम हाच आहे की जर पाऊस पडला तर इथून वरून दगड जरा कोसळण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे जेवढा लवकर होईल तेवढा लवकर हा ट्रेक कंप्लीट करायचा आहे. जंगल तुम्ही पाहताय, खूप खतरनाक घनदाट जंगल आहे एकदम. इथे खरंच विदाऊट गाईड येऊ नका. मग अशा एक साप बघितला, तो खरं तर झाडावर होता. आई बापरे बाप, मला पूर्ण मोगली झालाय. हो ओ काका, ओके थांबा येते. ऑलमोस्ट नशीब. आता फायनली कुठे थोडीशी क्लिअरिंग आलेली आहे आणि काका सुद्धा दिसायला लागलेले आहेत. आता आपण ज्या पॅच म्हणून उतरतो आहे तो खरं तर वॉटरफॉलचाच कंप्लीट पॅच आहे. सो रस्ता भरपूर स्लिपरी आहे. हो ह्या पॅच पर्यंत पोहोचून आपल्याला फक्त तिथपर्यंत जायचं आहे. ओके हालत तर बघू शकता तुम्ही. डर के आगे जीत है. ओके हाँ चालेल. आपला बॅलन्स इकडे पाहिजे. बॅलन्स इकडे थोडं नॉर्मल लागलं आरामात. काठीमुळं हा जो ट्रेक आहे तो कंप्लीट जो पावसात प्लस व्हॅली अर्धा केला होता त्याच्यासारखाच आहे. तो व्हिडिओ तुम्ही वर जी लिंक आहे तो पाहू शकता. हा तरी ठीक आहे, पाऊस नाही आहे. त्या पॉईंटला तर भयंकर पाऊस होता. रिंग वॉटरफॉलचा खरं तर हावाला पॅचचा व्हिडिओ मी नाही पाहिला होता, त्याच्यामुळे इथे येऊनच समजतंय की हा किती खतरनाक ट्रेक आहे ते. हा भयंकर रिस्की आहे. तो दगड असा मध्ये थांबलेला आहे, त्याच्यामुळे जरा जास्त पाऊस असेल तर तो खाली यायची शक्यता आहे. आणि आत्ता मी रिंग वॉटरफॉलला पोचलेलीच आहे आणि इथे समोरच आहे रिंग वॉटरफॉल. वाव खतरनाक. आरामात आरामात आरामात. डायरेक्ट हा ट्रेक थोडा कठीण जरी असला तरी इथे पोचून हा रिंग वॉटरफॉल पाहून ट्रेकचा थकवा अगदी गायब झाला. रिंग वॉटरफॉल सारखा वॉटरफॉल मी पहिल्यांदाच पाहत होती. खरंच हा वॉटरफॉल तामिनीतला एक मौल्यवान रत्न होता.
तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागेच पाहू शकता रिंग वॉटरफॉल. पण इथे पोचून एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे ही जागा जितकी सुंदर होती तितकीच ती रिस्की पण होती. तसं हा ट्रेक नॉर्मली 30 to 40 मिनिट्सचा आहे, पण येथे वाटेत हरवण्याची किंवा इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रॉपर गाईड किंवा ट्रेकर्स ग्रुप सोबत येणे गरजेचे आहे. आता पटपट वर जाऊ. जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत खूप चांगलं आहे. चला. तर मित्रांनो फायनली हा जो ट्रेक आहे तो कम्प्लीट झालेला आहे आणि ट्रेक तुम्ही पाहिलाच आहे. खतरनाक होता आणि त्यात आत्ता भयंकर भूक लागलेली आहे. त्यासाठी मी ॲक्च्युली छोटासा गॅस सुद्धा कॅरी केलेला आहे आणि एक मॅगीचं पॅकेट. सो आता आपण फटफट मॅगी बनवू आणि तुम्ही पाहू शकता की वातावरण किती छान झालेलं आहे. तर या थंडगार वाऱ्यात आपण मस्त मॅगीची मज्जा घेऊया. तर मित्रांनो जोरात पाऊस आलेला आहे. आता ही मॅगी मला भिजतच खायला लागते की काय असं वाटतंय. मगासपासून मॅगी बनवायचा प्रयत्न करते. ही मॅगी तर काय बनायचं नावच घेत नाहीये. त्यात हा पाऊस आलेला आहे. मेंढी भूक तर लागलेली आहे पण आता ही मॅगी बनत असं वाटतं आता टाकूनच जाऊ फटफट घरी. एवढा जोरात पाऊस यायला लागला तर वाटच लागेल नाही तर. फायनली पाऊस पण थांबला आणि मॅगी सुद्धा झालेली आहे. छत्री उलटी झाली. बापरे. आता ह्याला सरळ कशी करू. स्वतः सरळ झाली. जाऊ दे छत्री बंद करते नाही तर मी पण जायची उडून याच्या छत्री सोबत. उगाचच काहीतरी नको. मॅगी झालेली आहे. आता मस्त हा माहोल एन्जॉय करत ही मॅगी खाणार आहे आता मी. फायनली गरम गरम मॅगी. प्लेट तर नाहीये त्याच्यामुळे या टोपातच खायला लागतंय. एन्जॉय. तर मित्रांनो फायनली आपला हा व्हिडिओ इथेच संपतो आहे आणि आता आलेली आहे रिटर्न जायची वेळ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि हो असेच पर्यटन स्थळे आणि गड किल्ले पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जी बेल आयकॉन आहे ती प्रेस करा म्हणजे चॅनलचे जे पुढचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला येतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.